मी जनतेचा राबीत राहणारच. कितीही मोठा असेल तर त्या लोकांना मी घाबरत नसतो. जनतेने चित्रपटाचा नायक बघितला असेल, हा ओरिजिनल नायक लोकांना पाहायला मिळेल. जर मी पंकज भरकून पैसे घेतले असते तर मी शेखरभाऊ शेंडेचं काम नसतं केलं. मी मागे जे प्रेशर केलं ते प्रेशर यावेळेला चालणार नाही. मला रवींद्र कोटमकर कोणी ओळखत नसेल असा एक नाव सांगा, जो एकदम भिकारी होता आणि आज तो कोट्याधीश झाला. आमच्या तालुक्यात MIDC का नाही? आमदार झालो तर सगळ्यात पहिले माझं काम आहे MIDC वर्षभरात आणि त्यात मी राजीनामा फेकीन. भविष्यात सुद्धा मी जे श्रीमंत लोक आहेत त्यांना लुटणार आणि गरिबांना वाटणार. त्याच्यामुळे मला कोणी ब्लॅकमेल म्हटलं तर मला त्याची अजिबात खंत नाही. त्या चोटवर सांगतो, आजही करतो ना, आमदार बनल्यावर तेच करणार. आजपर्यंत वर्ध्याचे जे काही विद्यमान आमदार झाले त्यांनी सेलूकडे दुर्लक्ष केलं, तर सेलू तालुक्याला MIDC आणणार. तर आमदार कसा असते, आमदाराचं काम का असते हे मी वर्ध्याकरांना दाखवून देईन. नमस्कार. नमस्कार. दणकामध्ये रवींद्रदादा कोटमकर आपलं खूप खूप हार्दिक स्वागत. 2024च्या निवडणुकीसाठी आपण एक ताकदवर उमेदवार म्हणून आपण आपली उमेदवारी जाहीर करणार, यावर प्रश्नचिन्ह आहेत. तर यावर रवींद्रदादा कोटमकर आपलं नेमकं मत काय? मी रवींद्र कोटमकर, संस्थापक संपादक साहसिक जनशक्ती संघटना आणि संपादक दैनिक साहसिक. मी 2024ची निवडणूक यावेळेनं खंबीरपणे लढणार. आणि निवडणूक कशासाठी लढणार? माझा जन्म एक कोटंबा गावात झाला. सेलू तालुका माझा कार्यभूमी आहे, कर्मभूमी. त्यासाठी मला सेलू एक खेड आहे आणि या सेलूचं खेडाला शहर बनवायचं म्हणून मला हे विधानसभा लढायची आहे. मात्र 2019 मध्ये सुद्धा आपण उमेदवारी दाखल करणार, पण शेवटी आपण ही विड्रॉल केली असं जनतेकडनं आक्षेप आहे. यावर आपलं काय मत आहे? जनतेने आजपर्यंत मला समजलंच नाही. सगळ्यात म्हणजे माझी उमेदवारी मी दाखल केली, 2000 लोकांची रॅली होती. माझा उमेदवारी मी वापस घेतली नाही. अनेकदा मध्ये पैसे घेऊन वापस घेतली, पण मग पैसे कोणी दिले? जर मी पंकज भरकून पैसे घेतले असते तर मी शेखरभाऊ शेंडेचं काम नसतं केलं. मी मागच्या वेळेला तन मन धनाने शेखर शेंडे यांचं काम केलं विधानसभेसाठी. आणि माझा उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी कापली असा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण की माझी उमेदवारी असती तर आमदार पंकज भरे फक्त 6000 मतांना आले होते आणि मी तालुक्यातूनच 30 ते 35,000 मतं घेणार होतो. म्हणून त्यांना सगळं माहीत होतं, म्हणून माझी उमेदवारी कापली. हे जनतेला एकदा मी पुन्हा आवर्जून सांगतो, मी उमेदवारी वापस घेतली नाही, माझी उमेदवारी कापली. परंतु यावेळेनं जे त्यांनी मागे जे प्रेशर केलं ते प्रेशर यावेळेला चालणार नाही. दादा, आपण व्यवसायाने एक उत्कृष्ट पत्रकार आहात, तरी आपण हा आमदारकीचा हा अट्टास का धरलाय? मी आमदारकीचा अट्टास याच्यासाठी धरला की माझं गाव कुटुंब आहे, तालुका माझा सेलू आहे. आणि आजपर्यंत वर्ध्याचे जे काही सन्माननीय आमदार निवडून गेले त्या आमदारांनी आमच्या सेलूवर अत्यंत दुर्लक्ष केलं. आज वर्धा जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहे, 7 तालुक्यात MIDC आहे. आमच्या तालुक्यात MIDC का नाही? सगळ्यात पहिले माझं ध्येय आहे, मला MIDC आणायचं आहे, मला आमदार बनायचं आहे. माझ्या सेलूला खेड आहे, एक स्विमिंग पूल नाही मुलासाठी, एक चांगली व्यायामशाळा नाही, एक चांगला बगीचा नाही, एक चांगली तहसीलची इमारत नाही, एक चांगली पंचायत समिती इमारत नाही, एक चांगला शिवाजी महाराज पुतळा नाही, बाबासाहेब आंबेडकर पुतळा नाही. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर मला सत्ता असल्याशिवाय शासकीय जो निधी असतो तो पॉवरमध्ये भेटतो आणि तो निधी आणण्यासाठी मला आमदार बनायचा आहे. आणि सेलू हे जे खेड आहे त्याला मला शहर बनवायचं आहे. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की सेलू तालुक्यात लोकांनी मला जर आशीर्वाद दिला, सेलू तालुक्याच्या जनतेने, मी आमदार झालो तर सगळ्यात पहिले माझं काम आहे MIDC वर्षभरात आणि नाहीतर मी राजीनामा फेकीन. हे तुम्हाला सांगतो. आजपर्यंत सेलू तालुक्याला कोणत्याच पक्षाने तिकीट दिली नाही. भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, सर्व तिकीट वर्धा शहरातून दिल्या जाते. सेलू तालुक्यात 1 लाख मतं आहे. सेलू तालुक्याने जर ठरवलं तर तालुक्याचा आमदार सेलूवाले जनता बनवू शकतात. त्यामुळे आम्हाला तुम्ही आमचा जो आजपर्यंत वापर केला वर्धेवाल्यांनी, आमदार जे काही बनले सन्माननीय आमदार, यांनी आम्हाला आपसात भांडवून, चॉकलेट देऊन, विकासाच्या नावाखाली गाजर दाखवून आमचे मतं घेतले. परंतु आजपर्यंत त्यांनी कोणताही विकास केला नाही. म्हणून मी ठरवलं की जर सेलूचा विकास, सेलूचा चेहरामोहरा बदला असेल तर मला पहिले आमदार सत्ता आवश्यक आहे. आणि सेलूच्या लोकांमध्ये ताकद आहे की सेलूचा माणूस आमदार बनू शकते. सेलूचे मतदार
इतके मतं आमच्याकडे आहे. परंतु वर्धा पण नाही. वर्धा माझी कर्मभूमी आहे. मी सकाळी 11 पासून तर संध्याकाळी 11 पर्यंत वर्धेच्या जनतेचे काम करतो आणि शिलू बरोबरच वर्ध्याचा कसा विकास साधता येईल त्यासाठी माझा पूर्णपणे प्रयत्न आहे. दादा, आपण जे काही वक्तव्य आता केलंय यातून फक्त आपला जोर जो आहे हा पर्टिक्युलर सेलू क्षेत्रासाठी जास्त दिसतोय. एकदम बरोबर. परंतु मला सेलू याच्यासाठी प्रथम प्रायोरिटीवर आहे की आजपर्यंत वर्ध्याचे जे काही विद्यमान आमदार झाले त्यांनी सेलूकडे दुर्लक्ष केलं. वर्ध्यामध्ये सिमेंट रस्त्यावर सिमेंट रस्ते होत आहे. माझा वर्धा दुर्लक्षित नाही. माझा जाहीरनामा छापून झालेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जर फोकस माझा असेल तर स्लम एरिया वर्ध्याचे जे आहे, तारफैल आहे, फुलपैल आहे, स्टेशनपैल आहे, इंदिरा झोपडपट्टी आहे, आदिवासी कॉलनी आहे, या ठिकाणी आजही विकास झाला नाही. सिंधीमेघी आहे, ग्रामीण भागातून बघायचं असेल तर तिथे रस्ता नाही आणि वर्धा शहरामध्ये सिमेंट रस्त्यावर सिमेंट रस्ते होत आहे. मला भ्रष्टाचार थांबवायचा आहे आणि स्लम एरियाचा मोठ्या प्रमाणात विकास करायचा आहे. माझ्या डोक्यात आज मागे भारतीय जनता पार्टीने अनेकदा मोठे मेळावे घेतले मुस्लिम समाजाचे. त्यांना शादी का हॉल हे उपलब्ध करून देण्यास सांगितलं. परंतु आज 5 आणि 5 10 वर्ष झाले आज मुस्लिम समाजाने शादी का हॉल. दादा, आपण जनतेसाठी विकास करण्याची परिभाषा करताय, पण बरोबर. जनतेतच तुमची जी इमेज आहे ही एक ब्लॅकमेलर म्हणून गेलेली आहे. बरोबर. त्यावर आपलं मत काय? ज्या लोकांच्या विरोधात मी बातम्या छापल्या, जे पांढरपेशी लोक असतात, जे लोकांची छळवणूक करतात, स्कॉलरशिप घोटाळे करतात, मेडिसिनमध्ये गडबड करतात, बँकेत घोटाळे करतात, अशा लोकांवर मी प्रहार केला. आणि माझी स्पष्ट लेखणी आहे, कितीही मोठा असेल तर त्या लोकांना मी घाबरत नसतो. आणि माझी जी छवी आहे ती जे पांढरपेशी लोक आहे, जे समाजासाठी काहीच करत नाही परंतु चर्चा करत असतात. ह्या रवी कुटुंबकार असा आहे. आता रवी कुटुंबकारच्या मागे जाऊन काम पाहिलं का? माझं चांगल्या कामासाठी कोणी स्तुती केली का? माझ्याकडे ॲम्ब्युलन्स आहे, स्वर्गरथ आहे. नगर परिषदमध्ये 1000 रुपये घेतात एखादी डेथ बॉडी न्यायची असली तर. मी निशुल्क करून आलो काम 2017 पासून. मी 1 रुपया घेतला नाही कोणाकडनं. माझ्या मतिमंद मुख्यमंत्री शाळा आहे, मी डोनेशनवाल्या शाळा नाही उघडल्या. मी शंकरपट भरवतो, दरवर्षी कबड्डी स्पर्धा भरवतो, लंगडी स्पर्धा भरवतो, रक्तदान शिबिर घेतो, रोजगार मेळावा घेतला, 1600 मुलं पाठवली मी वर्ध्यावरनं. ही लोकांसाठी काम करतो. ब्लॅकमेलर म्हणणं, ज्याला मी लुटलं, मोठ्या लोकांना लुटलं आणि मला जर कोणी समजत असेल तर मी ते गरिबाला पैसे वाटले. त्याच्यामुळे भविष्यात सुद्धा मी जे श्रीमंत लोक आहेत त्यांना लुटणार आणि गरिबांना वाटणार. त्याच्यामुळे मला कोणी ब्लॅकमेलर म्हटलं तर मला त्याची अजिबात खंत नाही. जरा तुम्ही श्रीमंतांना लुटणार असं म्हणताय, नेमकं श्रीमंताची व्याख्या काय आपल्या मते? श्रीमंताची व्याख्या अशी आहे की जे काहीच काम करत नाही, रोजगार, शिक्षण, आरोग्य, बँक घोटाळे हे करून जे श्रीमंत झाले त्या श्रीमंताकडून घ्यायचे आणि गरिबाला वाटायचे. त्यामुळे त्यांनी मला मतदान केलं किंवा नाही केलं तर माझं तर असं म्हणणं आहे की त्यांनी मला मतदान करूच नाही. ज्यांना वाटते मी श्रीमंताला लुटलं त्यांनी मला मतदान करू नये. आणि जे श्रीमंत आहे, उद्योगपती आहे, जे 18-18 तास काम करतात, ते स्वतःच्या उद्योगाने मोठे झाले आहे. त्या लोकांना आजही विचारा, माझ्या पेपरला 17 वर्ष झाले, मी कोणत्या श्रीमंताला लुटलो आणि त्यांची जाहिरात सुद्धा मागितली का? मोठे मोठे उद्योगपती आहे, पण आज रोजी मी 5 रुपयाची सुद्धा जाहिरात मागितली नाही. माझे जाहिरातदार वर्ग आहे, सामान्य वर्ग आहे. पण मी जे बिझनेसमॅन आहे मोठे मोठे, आता मी औषध इंडस्ट्रीत घ्या, कुणालाही घ्या, 1 रुपयाची तरी जाहिरात मागितली का? श्रीमंत हा मेहनतीने पैसे कमावतो, उद्योग करतो आणि त्याच्यावर माझा डोळा आहे का? डॉक्टरला तर विचारा, कुठे आहे डॉक्टर आपल्या इथे, पण त्यांना पण सुद्धा मी 1 रुपया मागितला का? माझा जे लोकांना लुटतात आणि ते पैसे काढत नाही, अशा गरीब लोकांना लुटायणाऱ्या लुटारूकडून मी पैसे काढून ते गरीबाला वाटणार. आणि मी डंक्या चोटवर सांगतो, आजही करतो ना आमदार बनल्यावर. तुमचं मत आहे की नेमकं भ्रष्टाचार होतोय आणि तुम्ही त्यांना लुटणार, तर भ्रष्टाचार करणारे नेमके लोक कोण? ज्यांनी आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये किंवा कुठे स्कॉलरशिप घोटाळा असो, औषधीमध्ये घोटाळा काढला, गरिबांच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप खाल्ली, जमीन हडप केल्या कोणी भूमाफियांनी, एखादी भ्रष्ट अधिकारी असेल मोठा जो आपलं काम सोडून नुसता पैसा जमा करतो, अशा लोकांनी जे गरिबांना लुटलं, अशा लोकांकडून आपण पैसे घ्यायचे आणि ते पैसे गरिबाला द्यायचे. आज रोजी माझ्या अकाउंटला 10 रुपये नाही. आज माझ्या सकाळी समजा मला 1 लाख आले, तसं 80,000 लोकांसाठी जाते आणि 20,000 माझ्या परिवारासाठी असते. त्यामुळे पैशाचा मला कधी लोभ नाही. हे जे काम करणार आहे मी, ज्यांनी ज्यांनी गरिबाला लुटलं ते घोटाळेबाज,
यांनाच दुखणार, बाकी सामान्य माणसाला माझा कोणताही त्रास होणार नाही. श्रीमंताला सुद्धा माझा त्रास होणार नाही. श्रीमंत हे माझे मित्र आहे, कारण की तो खूप मेहनत करतो, उद्योग करतो आणि त्याच्यातून श्रीमंत बनतो. हे माझ्या मनावर चांगली कल्पना आहे, पण तो काहीच काम नाही करत. जो एकदम भिकारी होता आणि आज तो कोट्याधीश झाला विदाऊट मेहनतनं. अशा लोकांकडून आपण पैसे जमा तुमचं मत आहे की तुमच्या अकाउंटला पैसे नाहीये हो. आणि निवडणूक येऊन ठेपली आहे, तुम्ही निवडणूक कशी लढवणार आहात? मला जनता जनाचा आशीर्वाद आहे. आज माझ्यासाठी लोक वर्गणी करून आले की तुम्ही उभे राहा, कारण की माझा प्रहार हा भ्रष्टाचार असतो आणि सत्तेत असल्याशिवाय तुम्हाला करप्शन थांबवता येत नाही. मी अनेकदा बातम्या लिहिल्या, नगर परिषदेचा भ्रष्टाचार, जिथे तिथे भ्रष्टाचार झाला, बँकेत भ्रष्टाचार असेल, परंतु न्याय नाही भेटला. कारण की वरिष्ठ जे असतात ते एकमेकाची संगल असतात. रेतीबद्दल लिहिलं, परंतु वरिष्ठ अधिकारी रेतीची गाडी पकडली 2 मिनिटं सोडून देतात. त्याच्यामुळे मला सत्ता असल्याशिवाय काम नाही करता येत, करप्शन थांबवता येत नाही. म्हणून करप्शन थांबवायचं आहे, त्यासाठी सत्तेची अत्यंत आवश्यकता आहे. आणि राहिला प्रश्न, माझ्या अकाउंटला तुम्ही कधी चेक करू शकता कोणाला ज्याला वाटतं त्यांनी, पण हे पैसे लोक वर्गणी करणार. आधी माझ्याकडे लोक येतात, एक सामान्य कार्यकर्ता 5 ना 10 ॲटोवाला असून तो 10 हजार द्यायला तयार आहे. पत्रकार आहे आमचे काही मित्र की त्यांनी 10 हजार रुपये कबूल केले. असे अनेक लोक आहे की माझ्यासाठी कोटी रुपये लावायला तयार आहे. आणि त्यांच्याच लोकवर्गणीतून मी हे आमदारकीची निवडणूक लढणार आहे. आणि मला जनतेचा खूप आशीर्वाद आहे गोरगरीबचा, कारण की मी आता हमल्यातून वाचलो 2दा. मला लोक मेला म्हणून समजत होते, मरण पावला रवी कोटमकर, परंतु तो जिवंत झाला फक्त लोकांसाठी. आणि माझं हे गरिबासाठी माझं जीवन आहे आणि ते जीवन मी शेवटपर्यंत गरिबासाठी अर्पण करीन, हा माझा संकल्प आहे. पण निवडणूक लढणार, पण नेमकं याचे मुद्दे काय असणार? माझे मुद्दे आहे, सगळ्यात पहिले भ्रष्टाचार नष्ट करणे, गरिबांना आरोग्याची सुविधा चांगली उपलब्ध करून देणे, प्रत्येक गरीबाला घर भेटलं पाहिजे, त्यानंतर शिक्षण मोफत झालं पाहिजे. हे माझे पहिलं व्हिजन आहे. आणि शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पांढरा रस्ता गेला पाहिजे, शेतमालाला चांगला भाव भेटला पाहिजे. त्यासाठी लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्ज कसं उपलब्ध करून देता येईल बँकेतून, त्यासाठी मला निवडणूक लढवत, हे माझं व्हिजन आहे. 2024 ही रवींद्र कोटमकर जिंकले आणि आमदार झाले तर नेमकं काय होणार? सगळ्यात पहिले काम जर करणार असेल मी तर सेलू तालुक्याला MIDC आणणार. एक MIDC आणली तर आमच्या तालुक्यात 6,000 लोकांना बेरोजगारी नष्ट होऊ शकते. लोकांना रोजगार तर मिळेल, व्यापारपेठ वाढेल, जागेचे भाव वाढेल. सेलूला सगळ्यात लांब धाग्याचा कापूस आमच्या सेलू तालुक्यात आहे, त्याच्यामुळे आजूबाजूला 10 जिनिंग झाल्या. तर थेट आपण एक सूतगिरणी आणली तिथे MIDCमध्ये, तर शेतकऱ्यांच्या कापसाला सुद्धा चांगला भाव भेटेल. आणि जो कच्चा माल त्याला आणा लागते, तो काही तिथे फॅक्टरी निर्माण करेल मालकाला, त्याला कच्चा माल आमच्या सेलू तालुक्यात भेटेल. कापूस, सोयाबीनवर चालला तेलाचा कारखाना निघू शकते. केळीचे पीक, आता केळीपासून ताडपत्र्या बनते, केळीचं पीठ खपते, 8 रुपये किलो खपतात. केळीवर उद्योग आला पाहिजे, केळीची लागवड वाढत. आमचं पहिले सेलू तालुका केळीसाठी प्रसिद्ध होता, आज केळीला भाव नसल्यामुळे केळी नष्ट, बागीच्या नष्ट होऊन आले. ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहे. आणि प्रत्येक सरपंच जो असतो आमदार खासदारच्या मागं फिरतो, तो सरपंच आमदार खासदारच्या मागं नाही फिरला पाहिजे. त्याला आपल्या गावाची विकास कशासाठी प्रत्येक मोठी ग्रामपंचायतला 50 लाख वर्षाला आणि छोट्या ग्रामपंचायतला 25 लाख हे कसे देता येईल, हे माझ्या डोक्यात एक विधान आहे आणि मी करून दाखवणार. राहिला सेलूचा प्रश्न, हा प्रश्न वर्धेचा सुद्धा आहे. आज तारफैल झालं, फुलफैल झालं, जे काही स्लम एरिया आहे इथे काही डेव्हलप नाही. मी बघतो आता उदाहरणार्थ पारधी आहे, किती 40 वर्षाहून राहून राहिले, त्यावेळेला घरकुल नाही, ताडपत्रीमध्ये राहतात. ते कसे राहतात तुम्ही एकदा जाऊन बघा, की असं अक्षर डोळ्यातून पाणी पडतात. ते शेवटी मानव आहे, परंतु त्यांच्यासाठी कोणी काही केलं नाही, ते करणार. दुसरी गोष्ट, मुस्लिम समाज आहे, फार मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे, त्यांचं शादी का सभागृह बांधून द्यायचं एक माझं विधान आहे डोक्यामध्ये. सगळ्यात पहिले ते काम करायचं आहे वर्धा शहरामध्ये. दुसरं, आज मोठे मोठे पॅकेज झाले आहे लग्नाचे सभागृह. प्रत्येकाला आई वडिलांना वाटते माझ्या मुलाचं लग्न चांगलं झालं पाहिजे, परंतु लग्न झाले चांगलं पण त्याच्याकडे पैसे राहत नसते. त्याची इच्छा असते चांगल्या सभागृह लग्न झालं पाहिजे, म्हणून एक चांगलं सभागृह निर्माण करायचं आणि कमी बोलल्या म्हणजे 15,000 रुपये भाडं असलेलं सभागृह, आधुनिक सभागृह त्याला गरिबाला उपलब्ध करून द्यायचं एक माझ्या डोक्यात विजन आहे. त्यानंतर इथे नाट्यप्रेमी खूप आहे, संगीतप्रेमी आहे, नाट्यक्षेत्र आहे, कलाकार आहे. त्या कलाकाराला भाड्याने करावं लागते. एखादी कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर मंगल कार्यालय भाड्याने करावं लागते, म्हणून त्यांच्यासाठी एक नाट्य सभागृह असायला पाहिजे, जे हक्काने ते जाऊ शकते. मिनिमम भाडं 500-1000 रुपये देऊ शकते वेंटरसचा. असं एक सभागृहसुद्धा आमदार बनल्याचं करायचं माझ्या डोक्यात आहे. आणि गोरगरिबासाठी जसं दवाखाना आहे, सरकारी दवाखाना आहे,
या ठिकाणी आपल्याला जे बाहेरून लोक येतात त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था होत नाही, ते सुद्धा माझ्या संघटनेच्या वतीने करेल. स्वर्गरथ आहे हा सुद्धा निशुल्क राहील. ॲम्ब्युलन्स हे निशुल्क राहील. लोक अनेक गरीब ग्रस्त असतात की त्यांना ते 7 मन 8 मन लाकडं घेऊ शकत नाही, ते सुद्धा आपल्याकडे नाही. असे जे काही आपल्याला करता येईल माझ्या पैशातून, जसं मला आमदारकीचं मानधन भेटेल, सगळं मानधन आपण लोकांसाठी देऊ. इथून लोक मुंबईला कामासाठी येते, त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही, त्यांची राहण्याची व्यवस्था करू मुंबईला, त्यांची जेवणाची व्यवस्था कशी करता येईल 2 दिवसासाठी, हे सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात विचार आहे की हे करायचं आहे. कारण की गरिबाचा आमदार असला पाहिजे आणि गरिबाला तिथे त्या आमदाराचा फायदा झाला पाहिजे, या दृष्टिकोन काम करायचं आहे. श्रीमंत माणूस जाईल, तो हॉटेलात थांबू शकते मुंबईला, परंतु एक गरीब गेला त्याला रेल्वेवरून झोपा लागते. ही सुद्धा आपल्या मतदारसंघाचा माणूस जर गेला तर त्याला एक मानाचं सन्मानाचं, त्याला हक्काचं तिथे एक घर असावं राहासाठी, हे सुद्धा माझ्या डोक्यात विचार आहे. एकीकडे तुम्ही म्हणताय की जिल्ह्यामध्ये स्वास्थ्यासाठी तुम्ही काम करणार, पण जिल्ह्यातील सगळ्यात मोठं हॉस्पिटल असणारं जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे हे हिंगणघाटला ट्रान्सफर झालं आहे, त्यावर आपलं काय मत आहे? माझं यावर एकच मत आहे की जे स्थानिक होते, लोकप्रतिनिधी होते वर्धा जिल्ह्याचे, मोठे मोठे पक्षाचे नेते होते, ज्यांना आमदारकी लढायची आहे, आज जे सगळे इच्छुक आहे, एखाद्या तरी निवेदन दिलं का? आम्ही आहे की वर्ध्यात दवाखाना व्हायला पाहिजे म्हणून आम्ही निवेदन दिलं, 600 संघटनेच्या वतीने निवेदन दिलं, माझ्या पेपरमधून मोहीम राबवली की वर्ध्यातच हॉस्पिटल व्हायला पाहिजे. परंतु आम्ही सामान्य माणसं, आमचं कोण ऐकतात? ज्याची सत्ता आहे, जे सत्तेचे पदाधिकारी आहे, त्यांनी हा मुद्दा कधी घेतलाच नाही की वर्ध्यामध्ये ते ताटाखालच्या बांधून म्हणून राहिले. कारण की यांना माहिती आहे मोठे मोठे हॉस्पिटल 2 हे हॉस्पिटलला तर आपल्या हॉस्पिटल काय होईल. यामुळे हे वर्ध्याचं हॉस्पिटल हिंगणघाटला गेलं आणि ते अत्यंत चुकीचं आहे. कारण की आज उदाहरण घ्या, आष्टीचा एखादी माणूस आहे, तुम्ही आष्टीचा माणूस जर त्याला दवाखान्यात जायचा आहे हिंगणघाटला तर किती किलोमीटर पडते? आधी 180 किलोमीटर जावं लागेल. जाऊ शकते का तो पेशंट? म्हणून हे हॉस्पिटल हे वर्ध्याला पाहिजे होतं. ते वर्धा सेंटर होतं. सेलू आहे 16 किलोमीटर होतं, देवळी आहे 16 किलोमीटर होतं, पुलगाव आहे, हे सगळ्याला कनेक्टेड होतं. म्हणजे 60 किलोमीटरच्या आतमध्ये हा दवाखाना सगळ्याच्या उपयोगी आला असता. आज हा दवाखाना 180 किलोमीटर जायला, कोणाला 100 किलोमीटर जावे लागेल, कोणाला 90 किलोमीटर जावं लागेल. त्याचे ते शक्य नाही. म्हणून हे वर्ध्याचं हॉस्पिटल आता बांधलं नाही. भविष्यात जर समजा आपल्याला भेटला पॉवर, लोकांनी दिला आशीर्वाद, ते हॉस्पिटलसुद्धा आपण वर्ध्यामध्ये आणण्यासाठी मोहीम राहू आणि जनतेचा साथ असेल तर निश्चितच ते काम करून दाखवू. निवडणुकीमध्ये प्रत्येक व्यक्ती तिकीटच्या मागे लागलेला आहे आणि या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही कुणाला आपला प्रतिद्वंदी ठरवता? माझ्यासाठी कुणीच प्रतिद्वंदी नाही. मी त्यांचा प्रतिनिधी होऊ शकतो. मला पक्षाच्या मागे किंवा पक्षाच्या तिकीटच्या मागे मी अजिबात धावणार नाही. यापूर्वी वर्धा विधानसभेच्या जनतेने अपक्ष उमेदवार निवडून दिले. माणिकराव सबानी असो, काका, तर स्वर्गीय रामचंद्र गंगारे असो, स्वर्गीय काका असेल, माणिकराव सबाने, सुरेशभाऊ देशमुख असेल, असे अनेकांना लोकांनी छान दिला इथे वर्ध्यामध्ये. आणि मी गरिबासाठी लढणारा माणूस आहे. माझा शिपायापासून तो वरिष्ठ देव संबंध आहे. माझा जनसंपर्क दांडगा आहे. मला रवींद्र कोटमकार कोणी ओळखत नसेल असं एक नाव सांगा. माझा ही निवडणूक ही अपक्षच लढणार. कारण की माझे सगळ्या पक्षाचे मित्र आहे आणि मी देवापेक्षा मी माणसाला देव समजतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार माझ्या डोक्यात आहे की माणूस दे बद माणूस दे. मला माणसातून माणूस होताचा आहे, चांगला माणूस कोण आहे आणि त्यांच्या पाठीमागे मला राहायचं आहे. आणि ही जनता जी आहे, गोरगरीब जनताच मला चांगल्या मताने निवडून देणार, हा मला आत्मविश्वास आहे. म्हणून मी पक्षाच्या मागे लागणार. जिल्ह्यात कुणी विकास पुरुष आहे, कुणी कार्यसम्राट आहे, कुणी विकासाचा महामेरू आहे, नेमकी तुमची उपाधी काय? माझी उपाधी हेच आहे, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पुण्याला लुटायचे आणि सातारा दान करायचे, माझं हेच काम आहे की मोठ्याला जे असेल ते भ्रष्टाचारी आहे, ज्यांनी लोकांचा पैसा खाल्ला त्याला लुटून गरिबाला वाटायचं. याच्यामुळे मला माहीत होतं की माझं नाम रॉबिन हुड आहे म्हणून. अचानक मी एकदा शेखर बाबू शेंडे यांच्या घरी महालक्ष्मी जेवणाला गेलो होतो. त्यावेळी डॉक्टर डागा, प्रसिद्ध डॉक्टर आहे इथे, त्यांच्याकडे जेव्हा गेलो त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमची जी चर्चा असते मार्केटला, जेव्हा आम्ही व्यापारी बसतो किंवा डॉक्टर लोक बसतो, तर तुम्हाला आम्ही रॉबिन हुड म्हणतो. म्हटलं का? तर तुम्ही रॉबिन हुडसारखं तुमचं काम आहे की तुम्ही मोठ्यावर वार करता
आणि सगळे पैसे गरिबाला जातात. म्हणून माझ्या नजरेत तरी रॉबिन हुड आहे आणि त्यापासून मी स्वतःला सुद्धा रॉबिन हुडच समजतो आणि हे काम मी जीवनभर करत राहील. कारण की माझे दोनदा ॲक्सिडेंट झाले, त्यातून मी वाचलो आणि मी अत्यंत गरीब कुटुंबात आलो आहे. माझ्याकडे मी लोकांच्या रोजाना गेलो, चहा कॅन्टीन चालवली, पेपर वाटला, मी जनरल दुकान टाकलं, कपड्याचं दुकान टाकलं, मी टी व्ही फ्रीज दुकान टाकलं. 30-30 किलोमीटर सायकलनं रात्री ड्युटीवर गेलो, 30-30 किलोमीटर सायकलनं. कारखान्यात नोकरी करतो, महात्मा कारखान्यात नोकरीला होतो. तर गरिबी का असते हे मी अत्यंत जवळून पाहिली आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपलं हे जीवन, सगळं जीवन हे गरिबासाठी समर्पित करायचं आहे. आता माझं वय झालं आहे 54-55 आता आहे चालू, रनिंग 55 चालू आहे. त्याच्यामुळे आता भविष्यात 10-15 वर्ष जगायचं आहे. त्याच्यावर तर काही आयुष्य नाही, आता नंतर 70 वर्ष ठरलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जे उर्वरित आयुष्य आहे हे सगळं जनतेच्या कामासाठी अर्पण करायचं आहे. म्हणून माझी इच्छा आहे की एकदा लोकांनी जर आमदार ही पद मला दिलं, आमदार कसा असते, आमदाराचं काम का असते हे मी वर्ध्याकरांना दाखवून देईन. धन्यवाद. आपण आमची मुलाखत घेतली, ती लोकांपर्यंत पोहोचवली, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद रवींद्र दादा. आपण जो आपला अमूल्य वेळ दिला त्यासाठी दणकाचे पूर्ण टीम आपलं खूप खूप आभारी आहे. मी सुद्धा दणका हे वर्ध्यामध्ये मी चांगलं नाव चर्चेत आहे. असाच दणका तुम्ही लोकांना देत राहा. भ्रष्टाचार उघडकीस काढा. चांगले कामसुद्धा त्या दणक्यामध्ये येऊ द्या. जिथे जिथे तुम्हाला वाटते की वाईट होत असेल आणि या ठिकाणी तुम्हाला चांगलं होत असेल, अशी दोन्ही कामं त्या दणक्यामध्ये असू द्या. त्यामुळे लोकांना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी पाहता येईल. तुमच्या चॅनलला, दणका चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. सोशल वर्क आहे तुमचंवालं हे, आणि तुम्ही आपला व्यवसाय सांभाळून कोणत्याही पैशाची अपेक्षा न करता हे तुम्ही दणका लोकांच्या हितासाठी, वर्धा जिल्ह्याच्या हितासाठी काम करत आहे. यासाठी माझ्या दैनिक साहसिक संघटनेकडून शुभेच्छा, दैनिक साहसिक पत्रकाराकडून शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला मी विराम देतो.